कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठली सून एवढं करते तिच्या सासूसाठी? दोघींमध्ये जर पटत नसेल तर पटवून घेण्यापेक्षा एकमेकींवर कुरघोडीच करत राहतात। पण इथे तुझी सून तुझं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करते आणि ते सगळं मनापासून करते। मला एक कळत नाही, दरवेळी अशा गोष्टींमध्ये तुम्ही तिला सपोर्ट का करता? मला तर फक्त हा आगाऊपणा वाटतो। सपोर्ट नाही करत आहे, पण तुला खरं सांगू, मला ना तुझी आणि तिची परिस्थिती सारखीच वाटते। तुम्ही तिची तुलना माझ्याशी करताय? नाही नाही नाही, तुलना नाही करत आहे, पण आठव बरं, तू जेव्हा लग्न करून या घरात आली होतीस तेव्हा माझ्या आई बरोबर तुझे खटके उडायचेच की। मग तेव्हा तू हार मानली नाहीस, उलट तू तिचं मन जिंकून घेतलंस। पण तिथे मला सगळ्या गोष्टी माहित होत्या, येत होत्या, आणि इथे घट का बसवतात ते सुद्धा माहित नाहीये। हो, पण शिवाई प्रयत्न करतेच आहे की। पण मग तू तिला एक चान्सही देणार नाहीस? बघ, विचार कर। आई, काय जेवलीस मग? मी असं ऐकलं एकदम चविष्ट जेवण बनवलं होतं तुझ्या सुनेने। सॉरी, तुझ्या लाडक्या सुनेने। असं काही नाहीये, माझ्या हातात नव्हत्या गोष्टी। तेच सांगायचा प्रयत्न करते मी। लवकरच तुझ्या हातातून सगळ्या गोष्टी निसटून जाणार आहेत। आजचा प्लॅन कोणाचा होता माहितीये तुला? कोणाचा? शिवाचा? आशूचा। आशूचा? हो, तुझ्या लाडक्या आशूचा। पण तुझा आशू तुझा राहिलाय कुठे आता? त्या शिवाने दूर केलंय तुझ्या आशूला तुझ्यापासून। नाहीतर मला सांग, ती दिव्या त्या वस्तीत राहायला आली असताना तो तिथे का थांबला असेल? सांग ना। तुझं आणि त्याच्या बायकोचं एकमेकींशी पटावं म्हणून आशूच प्रयत्न करतोय। नाही, असं काही नाहीये। का? आई, अगं कधी लक्षात येणार आहे तुझ्या? का लक्षात येतंय पण स्वतःच्या मनाला समजावतेस? नाही, मला तर वाटतंय तुझ्या हातातून सगळं निसटून चाललंय। तुझ्या हातात आता काहीही राहणार नाही। मी तर म्हणते ते जे डिवोर्स पेपर आहेत ना, त्याचा सुद्धा आता काडीचा उपयोग राहिलेला नाहीये। तुला विश्वास नसेल माझ्या बोलण्यावर, प्रूफ हवं असेल ना, जाऊन बघ त्यांच्या खोलीत। आत्ताही ते दोघे त्यांच्या खोलीत नाहीयेत। बघ हवं तर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।